नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी पांढरा ढोकळा कसा तयार करून घ्यायचा आहे ते सांगणार आहे, तेही अगदी परफेक्ट प्रमाणासह. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूयात. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता. सोबतच मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे पांढरी. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया. धुवून झाल्यानंतर 2 ग्लास पाणी घालून 6 ते 7 तास भिजत ठेवायचे आहे. डाळ आणि तांदूळ भिजल्यानंतर आपण त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. वाटण तयार झालं की झाकण ठेवून आपण रात्रभर किंवा कमीत कमी 11 ते 12 तास आपल्याला फर्मेंट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. तर मी इथे बॅटर जे आहे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे. 12 तास झालेले आहेत. आपलं बॅटर जे आहे मस्त असं फर्मेंट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर व्यवस्थित 1 मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे स्पॅच्युलाने. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा वाटी ते 1 वाटी पाणी घालून घेणार आहोत, कारण आपण ढोकळ्यासाठी जसं बॅटर तयार करून घेतो तशा प्रकारचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं. त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि 1 पडीभर तेल व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ढोकळा तयार करण्यासाठी मी इथे स्टीलचं ताट वापरणार आहे. तुम्ही केकचं टीन जे येते ते देखील वापरू शकता. केकचं भांडं जे येते ते व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घेऊया. आणि त्यानंतर मी इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घेणार आहे. व्यवस्थित सोडा घातल्यानंतर ही प्रोसेस आपल्याला थोडी लवकर करायची आहे, त्यामुळे एकाच डायरेक्शनला फिरवून घ्यायचं आहे. एकीकडे मी पाणी देखील उकळण्यासाठी अगोदरच ठेवून दिलेलं होतं. तर पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आली की बॅटर ताटामध्ये काढून हे ताट आपण अशा प्रकारे कढईमध्ये ठेवून देऊया. तुमच्याकडे जर स्टँड असेल, स्टँडवर ठेवायचं असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मी इथे लाल तिखट जे आहे अशा प्रकारे थोडंसं घालून घेणार आहे. ऑप्शनल आहे. आणि ताट ठेवून 10 ते 15 मिनटं आपण ढोकळा होऊ द्यायचा. 15 मिनटं झाल्यानंतर आपला ढोकळा जो आहे तो चेक करून घेऊया तयार झाला की नाही. अशा प्रकारे चाकू क्लीन आला याचा अर्थ आपला ढोकळा मस्त तयार झालेला आहे. थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा. तोपर्यंत तडक्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 2 हिरव्या मिरच्या आणि 20 ते 25 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. ढोकळा थंड झाला की कट करून घेऊयात. आणि कट झाल्यानंतर जो तडका आपण तयार करून घेतलेला आहे तो तडका यावर घालून आपण ढोकळा जो आहे मस्त टोमॅटो सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करून घेऊ शकता. मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.